नमस्कार मंडळी, मी अंकिता आणि तुमचे स्वागत आहे रिअल पीपल डायरीज मध्ये। मी तुकाराम गेणू चौधरी, राहणार गाडगेवाडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। मी पूर्वी मुंबई येथे पोलीस दलामध्ये 38 वर्ष सर्व्हिस करून राहत्या गावी आलो। मला पूर्वीपासून शेतीचा खूप आवड होती। मी 2007 मध्ये पोलीस दलातून निवृत्त झालो। त्यानंतर मी जास्त शेतीची आवड असल्यामुळे आणि शेतामध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे या उद्देशाने 2019 मध्ये ड्रॅगन फ्रूटची लागण केली। ड्रॅगन फ्रूट बरंचसं समाजामध्ये त्यावेळेला प्रचलित झाड नव्हतं, तर बरीचशी जालना जिल्ह्यातून माहिती काढून मी सदर रोपं मिळवली। ती माझ्या शेतामध्ये मी 50 झाडाची लागण प्रथम केली। त्यानंतर त्या झाडांची काही माहिती नसल्यामुळे बरंचसं निराशाकडे विचार केले, तरी पण त्याच्यातून मी थोडं सावरून की याच्यामधून काही होणार नाही, पण त्याच्यामधून मी थोडं त्यांना जास्त त्रासाने ते झाड उभं केलं आणि मला प्रथम वर्षी त्याची काही थोडी फळं मिळाली आणि त्यामुळे मला बराचसा एक चांगलं मला गोडवा निर्माण झाला त्याचा, की याच्यातून काहीतरी मिळेल, आपल्याला काहीतरी होईल। आमच्या तालुक्यामध्ये हे झाडाची लागण नव्हती। त्यानंतर सदर मी 2-4 वर्षामध्ये त्याच्याकडे लक्ष देऊन आज माझ्या शेतामध्ये 700 ते 800 झाडांची मी लागवड केलेली आहे। त्यापासून मला बरंचसं झाडांच्या फळांच्या दृष्टिकोनातून काहीतरी फायदा मिळाल्यासारखा वाटत आहे। लागण झाल्यानंतर प्रथम वर्षी थोडी फळं, दुसऱ्या वर्षी जास्त फळं, 4 वर्षापर्यंत झाड परिपूर्ण झाल्यानंतर एका झाडाला 30, 40, 50 फळधारणा 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये 30, 40, 50 पर्यंतची फळं आपल्याला मिळतात। सदर मला आम्ही आमच्या गावापासून शेतामध्ये रस्ता नसल्यामुळे डोक्यावरून वाहतूक करून पुणे आणि मुंबई येथे भाजी मार्केटची जाणाऱ्या गाडीमध्ये आम्ही कॅरेट भरून पाठवतो। सदर मला मार्केटला गेल्यामुळे त्याच्यानंतर 4-8 दिवसांनी त्याची येणारी पट्टी स्वरूपात पैसे आम्हाला वेळेवर मिळले जातात। तरी कसा रेट मिळतो तुम्हाला? तरी प्रथम वर्ष आम्हाला 110, 120 रुपये, 90 रुपये, 80 रुपये किलो दराने या फळाचं मार्केटिंग आम्हाला पट्टी त्याप्रमाणे आम्हाला सर्व वजाबाकी करून येते। ओव्हरऑल तुमचा खर्च जाऊन तुम्हाला शिल्लक राहते? हो, जास्त या झाडांचा खर्च, औषध वगैरे मी माझ्या शेतामध्ये पूर्णपणे रासायनिक खताचा वापर जास्त करून करत नाही, कारण घरी आपल्याला आणि आजूबाजूच्या परिसरात आणि असणारी माणसं मार्केटला जरी गेली तरी ती फळं खाणारी आपलीच माणसं आहेत। खेडेगावात आमच्याच घरातून गेलेली माणसं आहेत, शहर वस्तीला सुद्धा। त्यांनाही रासायनिक खताच्या फळांवरती होणारा परिणाम आणि जैविक खताच्या याच्यामध्ये फळधारणा टिकण्याची क्षमता, एक फळ कमीत कमी 10 ते 15 दिवस झाडावरून तोडल्यानंतर राहतं। रासायनिक खताची जी फळं आहेत ते 2-4 दिवसात बराच त्यांच्यावरती परिणाम होऊन ती फळ विक्रीच्या लायक राहत नाहीत 2-3 दिवसानंतर। हा एक फार मोठा दुरावा आहे या फळामध्ये।